गुड इव्हनिंग एव्हरीबडी. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बेसिक टू ॲडव्हान्स लेवल डेली सेंटेन्स अँड क्वेश्चन्स प्रॅक्टिस सेशन मध्ये. तर बघा मित्रांनो, आज जे आपण कॉन्व्हर्सेशन घेणार आहोत ते कॉन्व्हर्सेशन बॉस आणि एम्प्लॉई यांच्याबद्दल आहे. आणि हो, हे कॉन्व्हर्सेशन झाल्यानंतर मी तुम्हाला या कॉन्व्हर्सेशनवर आधारित 10 नवीन शब्द सांगणार आहे, जेणेकरून तुमची इंग्लिश मध्ये जी व्होकॅब्युलरी ती वाढेल. तर चला जास्त वेळ न घेता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया, म्हणजेच आपल्या कॉन्व्हर्सेशनला सुरुवात करूया. लेट स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला मी त्या कॉन्व्हर्सेशन मधील काही क्वेश्चन आणि काही सेंटेन्स या ठिकाणी लिहून दिलेले आहे. हे काय आहे? कॉन्व्हर्सेशनच आहे, दोन व्यक्तीमधील संभाषण आहे. तर बघा या ठिकाणी फर्स्ट, तुम्हाला उशीर का झाला? हे कोणी वाक्य म्हटलं असेल? बॉसने वाक्य म्हटलं. कोणाला? एम्प्लॉईला. तुम्हाला उशीर का झाला? तर इंग्लिश मध्ये कसं म्हटलं असेल त्या बॉसने? व्हाय वर यू लेट? व्हाय वर यू लेट? तुम्हाला उशीर का झाला? बघा, व्हाय वर यू लेट? तुम्हाला उशीर का झाला? इंग्लिश मध्ये कसं म्हटलं असेल? व्हाय वर यू लेट? व्हाय वर यू लेट? व्हाय वर यू लेट? तुम्हाला उशीर का झाला? याचा अर्थ काय माहिती का? व्हाय वर यू लेटचा तुम्हाला उशीर का झाला असं बॉसने म्हटलं असेल त्या एम्प्लॉईला. कसं म्हटलं असेल? असं म्हणजे असं मोठ्याने असं म्हटलं असेल, व्हाय वर यू लेट? तुम्हाला उशीर का झाला, अशा पद्धतीने. नेक्स्ट या ठिकाणी मग उत्तर दिलं असेल एम्प्लॉईने. काय म्हटलं बघा? घरी पाहुणे आले होते. घरी पाहुणे आले होते. तर हे वाक्य इंग्लिश मध्ये कसं म्हटलं असेल त्या एम्प्लॉईने? गेस्ट्स हॅड कम टू द होम. गेस्ट्स हॅड कम टू द होम. बघा, घरी पाहुणे आले होते. गेस्ट्स हॅड कम टू द होम. कम टू द होम. घरी पाहुणे आले होते. याचा अर्थ काय? घरी पाहुणे आले होते. गेस्ट हॅड कम टू द होम. घरी पाहुणे आले होते. त्यानंतर बघा, ठीक आहे, उद्यापासून लवकर या. हे वाक्य कोणी म्हटले? बॉसने. ठीक आहे याचा काय अर्थ इंग्लिश मध्ये? इट्स ओके. बघा, इट्स ओके म्हणजे ठीक आहे. इट्स ओके, ठीक आहे, उद्यापासून लवकर या. याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? उद्यापासून लवकर या. अर्ली कम फ्रॉम टुमारो. अर्ली कम फ्रॉम टुमारो. उद्यापासून लवकर या. बघा, अर्ली म्हणजे लवकर. अर्ली कम फ्रॉम टुमारो. कम म्हणजे या. फ्रॉम टुमारो. फ्रॉम म्हणजे पासून. टुमारो उद्यापासून लवकर या. कम फ्रॉम टुमारो. अर्ली कम फ्रॉम टुमारो. अर्ली बघा, अर्ली कम फ्रॉम टुमारो. याचा अर्थ काय? उद्यापासून लवकर या. ठीक आहे, उद्यापासून लवकर या. इट्स ओके, अर्ली कम फ्रॉम टुमारो. हे कोणी म्हटलं वाक्य? बॉसने म्हटलं. इट्स ओके, अर्ली कम फ्रॉम टुमारो. उद्यापासून लवकर या. त्यानंतर बघा, मी तुम्हाला एक प्रकल्प दिला होता. हे बॉसने वाक्य म्हटलं. कोणाला? एम्प्लॉईला. मी तुम्हाला एक प्रकल्प दिला होता. तर हे वाक्य इंग्लिश मध्ये कसं म्हटलं असेल बॉसने? आय हॅड गिव्हन यू अ प्रोजेक्ट. आय हॅड गिव्हन यू अ प्रोजेक्ट. मी तुम्हाला एक प्रकल्प दिला होता. प्रोजेक्ट म्हणजे काय? प्रकल्प. बघा, इंग्लिश मध्ये कसं म्हटलं असेल त्या बॉसने? आय हॅड गिव्हन यू अ प्रोजेक्ट. मी तुम्हाला एक प्रकल्प दिला होता. आय had given you a project. मी तुम्हाला एक प्रकल्प दिला होता. I had given you a project. तुम्ही तो प्रकल्प पूर्ण केला का? असं बॉसने परत म्हटलं त्याला. पहिले वाक्य काय म्हटलं बॉसने? I had given you a project. मी तुला प्रकल्प दिला होता. तुम्ही तो प्रकल्प पूर्ण केला का? असं मग त्याला विचारलं एम्प्लॉईला. तुम्ही तो प्रकल्प पूर्ण केला का? तर कसं म्हटलं असेल इंग्लिश मध्ये? डिड यू कम्प्लीट दॅट प्रोजेक्ट? डिड यू कम्प्लीट दॅट प्रोजेक्ट? तुम्ही तो प्रकल्प पूर्ण केला का? तर काय म्हटलं असेल बॉसने इंग्लिश मध्ये? Did you complete that project? तुम्ही तो प्रकल्प पूर्ण केला का? बघा, डिड यू कम्प्लीट दॅट प्रोजेक्ट? तुम्ही तो प्रकल्प पूर्ण केला का? असं एम्प्लॉईला म्हटलं. कोणी? बॉसने. त्यानंतर बघा, उत्तर दिलं असेल एम्प्लॉईने. हो सर, मी तो प्रकल्प पूर्ण केला. तर कसं म्हणाल ते? हो सर. येस सर. काय इंग्लिश मध्ये? येस सर. येस सर. येस सर. याचा अर्थ काय होतो? हो सर, मी तो प्रकल्प पूर्ण केला. आय कम्प्लिटेड दॅट प्रोजेक्ट. हॅड लावण्याची काही आवश्यकता नाही, कारण केला आला या ठिकाणी, डायरेक्ट केला. आय कम्प्लिटेड दॅट प्रोजेक्ट. मी तो प्रकल्प पूर्ण केला. आय कम्प्लिटेड दॅट प्रोजेक्ट. बघा, मी तो प्रकल्प पूर्ण केला. आय कम्प्लिटेड दॅट प्रोजेक्ट. मी तो प्रकल्प पूर्ण केला. प्रोजेक्ट. आय कम्प्लिटेड दॅट प्रोजेक्ट. हो सर, मी तो प्रकल्प पूर्ण केला. येस सर, आय कम्प्लिटेड दॅट प्रोजेक्ट. असं कोणी म्हटलं? एम्प्लॉईनं. त्यानंतर बघा, मला तो प्रकल्प दाखव. हे वाक्य पण म्हटलं असेल बॉसने. मला तो प्रकल्प दाखव. तर इंग्लिश मध्ये कसं म्हटलं असेल? लेट मी सी दॅट प्रोजेक्ट. लेट मी सी दॅट प्रोजेक्ट. मला तो प्रकल्प दाखव असं बॉसने म्हटलं. इंग्लिश मध्ये कसं म्हटलं असेल? लेट मी सी दॅट प्रोजेक्ट. लेट मी, बघा, लेट
मी सी दॅट प्रोजेक्ट, मला तो प्रकल्प दाखव, असं बॉसने म्हटलं. त्याने ज्यावेळेस हे वाक्य म्हटलं की येस सर आय कम्प्लिटेड दॅट प्रोजेक्ट, मी तो प्रकल्प पूर्ण केला, तर त्यावेळेस मग बॉसने काय म्हटलं त्याला, मला तो प्रकल्प दाखव, लेट मी सी दॅट प्रोजेक्ट, मला तो प्रकल्प दाखव. त्यानंतर बघा पहा सर, मग त्याने म्हटलं, एम्प्लॉईने म्हटले पहा सर, बघा सर. बघा दोन्ही पद्धतीने म्हणू शकतो तो एम्प्लॉई, पहा सर पण बघा सर पण. पहा सर जर म्हटलं असेल तर कसं म्हटलं असेल इंग्लिशमध्ये सी सर, काय म्हटलं असेल त्याने सी सर म्हणजेच पहा सर. याचा अर्थ काय, पहा सर. ऑब्लिक बघा सर जर म्हटलं असेल तर कसं म्हटलं असेल, लुक सर, लुक सर म्हणजेच बघा सर. अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने आन्सर देऊ शकतो एम्प्लॉई. त्यानंतरचं वाक्य काय बघा, आपल्या ऑफिसला एक नवीन मुलगा जॉईन झाला आहे. या ठिकाणी मुलगा टाकायचा राहील बघा. आपल्या ऑफिसला एक नवीन मुलगा, या ठिकाणी मू म्हणजेच मुलगा, आपल्या ऑफिसला एक नवीन मुलगा जॉईन झाला आहे. हे वाक्य कोणी म्हटलं, यानं म्हटले बॉसने म्हटलं, आपल्या ऑफिसला एक नवीन मुलगा जॉईन झाला आहे. तर कसं म्हटलं असेल इंग्लिशमध्ये बघा, अ न्यू पर्सन किंवा आपण पर्सन पण म्हणू शकतो, म्हणजे व्यक्ती किंवा बॉय. आपण बॉय आता मुलगा घेतला या ठिकाणी तर आपण बॉयचा पण यूज करू शकतो या ठिकाणी, किंवा पर्सनचा पण यूज करू शकतो. पर्सन म्हणजे व्यक्ती होतं आणि बॉय म्हणजे मुलगा होतं. तर ठीक आहे आपण बॉयचा यूज करू या ठिकाणी. अ न्यू बॉय हॅज जॉईन अवर ऑफिस, जॉईन अवर ऑफिस. याचा अर्थ काय, आपल्या ऑफिसला एका नवीन मुलगा जॉईन झाला आहे. आपल्या ऑफिसला एक नवीन मुलगा जॉईन झाला आहे. अ न्यू बॉय हॅज जॉईन अवर ऑफिस. हे जे वाक्य आहे की अ न्यू बॉय हॅज जॉईन अवर ऑफिस, याचा अर्थ काय होतो, आपल्या ऑफिसला एक नवीन मुलगा जॉईन झाला आहे. नेक्स्ट वाक्य काय बघा, तुम्ही त्याला प्रकल्प कसा बनवायचा ते शिकवा. हे कोण म्हटले, बॉसने म्हटलं. कोणाला, एम्प्लॉईला. ते दुसरा जो एम्प्लॉई त्याला सांगितलं की बुवा जो आपल्या ऑफिसला जॉईन झाला काही व्यक्ती, त्याला तुम्ही शिकवा. मग त्या एम्प्लॉई सांगितलं, जो जुना होता त्याला सांगितलं की तुम्ही त्याला प्रकल्प कसा बनवायचा ते शिकवा. तर कसं म्हटलं असेल, यू टीच हिम. बघा या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो मी ते, याचा आन्सर या ठिकाणी यू टीच हिम हाऊ टू मेक अ प्रोजेक्ट. बघा, तुम्ही त्याला प्रकल्प कसा बनवायचा ते शिकवा. यू टीच हिम म्हणजे तुम्ही त्याला शिकवा. यू टीच हिम हाऊ टू मेक अ प्रोजेक्ट कसा बनवायचा, प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प कसा बनवायचा ते तुम्ही शिकवा त्याला. तुम्ही त्याला प्रकल्प कसा बनवायचा ते शिकवा. यू टीच हिम हाऊ टू मेक अ प्रोजेक्ट. अशा पद्धतीने हे तुम्हाला समजलं असेल. यानंतर काय वाक्य झालं असेल, लास्टमध्ये त्यानं म्हटलं असेल, त्या जो एम्प्लॉई त्यानं म्हटलं असेल, इट्स ओके सर, ठीक आहे सर, मी याला शिकवतो. आय टीच हिम, मी त्याला शिकवतो. आय टीच हिम, मी त्याला शिकवतो. पहिले वाक्य म्हटलं असेल, इट्स ओके, ठीक आहे सर, आय टीच हिम, मी त्याला शिकवतो. अशा पद्धतीने. आता मी तुम्हाला माहिती आहे का, याच्यावर आधारित 10 नवीन शब्द सांगतो जेणेकरून तुमची व्होकॅब्युलरी वाढेल. तर याला मी या ठिकाणी पुसून घेतो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, तर मी याला पुसतो लगेचच. हे बघा, थोडीफार तुम्ही प्रॅक्टिस करत चला. हे ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचे कॉन्व्हर्सेशन तयार करसाल किंवा हे जे मी देतोय याची तुम्ही प्रॅक्टिस करसाल, तरी सुद्धा माहिती का तुम्हाला स्वतःला अशा पद्धतीने कॉन्व्हर्सेशन तयार करता येतील आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता येईल. ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने कॉन्व्हर्सेशन ऐकसाल किंवा पाहसाल. आता मला माहिती आहे एकदम तुम्हाला तर कसं बनवता येणार नाही. आपल्याला केव्हा बनवता येतं कॉन्व्हर्सेशन माहिती का, वाक्याचं ट्रान्सलेट केव्हा करता येतं आपल्याला, ज्यावेळेस आपल्याला इंग्लिशबद्दल काही माहिती असेल थोडीफार, त्यावेळेस आपण असे वाक्य तयार करू शकतो. असं कॉन्व्हर्सेशन तयार करू शकतो. आणि हे तुम्हाला कधी येईल माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही आपला कोर्स कंप्लीट करसाल ना त्यावेळेस येईल. आपला स्पोकन इंग्लिशचा कोर्स अवेलेबल आहे, 80 दिवसाचा कोर्स. मी त्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला शिकवलेलं आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही हे सर्व गोष्टी शिकले तर तुम्हाला पण सहज असे कॉन्व्हर्सेशन तयार करता येईल आणि इंग्लिशमध्ये बोलता येईल. तर चला तुम्हाला 10 नवीन शब्द सांगतोच मी आता या आपल्या कॉन्व्हर्सेशनवर आधारित. बघा तुम्ही या ठिकाणी एकदम सिंपल आहे. याने काय होतं माहिती आहे का, असे कॉन्व्हर्सेशन आपण ज्यावेळेस तयार करतो का नाही, आपला ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. मग त्याला इंग्लिशमध्ये विचार करतो तो, आणि त्याच वेळेस आपण
इंग्लिशमध्ये बोलू शकतो. आता बघा तुम्हाला काही या ठिकाणी मी शब्द लिहून देतो, 10 नवीन शब्द. आपलं काय असते, कॉन्व्हर्सेशन घ्यायचं आणि त्याच्यावर 10 शब्द घ्यायचे. तर बघा या ठिकाणी फर्स्ट शब्द घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल ऑफिस. आता ऑफिस कशाबद्दल आहे, कॉन्व्हर्सेशन बद्दलायचं आहे. ऑफिसचा अर्थ काय होतो, ऑफिस म्हणजे कार्यालय. बघा ऑफिस, OFFIC, ऑफिस म्हणजे कार्यालय. कार्यालय, ऑफिसचा अर्थ होतो कार्यालय. त्यानंतर बघा जॉईनचा अर्थ काय होतो, जॉईन म्हणजे सामील व्हा किंवा सामील होणे. सामील होणे किंवा सामील व्हा. त्यानंतर बघा गेस्ट आपण घेतलं. गेस्टचा अर्थ काय होतो, पाहुणे. गेस्ट म्हणजे पाहुणे. गेस्ट म्हणजे पाहुणे. त्यानंतर बघा सीचा अर्थ होतो पहा. सीचा अर्थ होतो पहा. त्यानंतर फिनिशचा अर्थ काय होतो, समाप्त. फिनिश म्हणजे समाप्त. त्यानंतर बघा मेकचा अर्थ काय होतो, बनवणे, बनवा. मेक म्हणजे बनवा. टेक, बघा टेक, परत एक शब्द घेऊ आपण, टेकचा अर्थ काय होतो, घ्या. टेक म्हणजेच घ्या. अजून काही शब्द घेतो आपण इकडे, परत टेक. गिव घेऊ आपण, बघा गिवचा अर्थ काय होतो, गिव म्हणजे द्या. टेक नुसतं घेतच नसतात, देत पण असतात. गिव म्हणजे द्या, टेक म्हणजे घ्या. परत बघा या ठिकाणी अजून काही शब्द घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, आता मला म्हणायचंय आपण असं पण समजा एखादा असा शब्द घेऊ, मेक, जॉईन. पुन्हा आपण म्हणू शकतो प्रोजेक्ट म्हणजेच प्रकल्प. प्रोजेक्ट घेतला का आपण, नाही, प्रोजेक्ट. बघा प्रोजेक्टचा अर्थ होतो प्रकल्प. प्रोजेक्ट म्हणजेच प्रकल्प. अजून यामधले शब्द आपल्याला घ्यायचे असतात. कंप्लीटचा अर्थ पूर्ण करणे, बरोबर आहे. कंप्लीट म्हणजे पूर्ण. ओके, 10 शब्द झाले असतील आपले. 3 3 6 7 8 9 10. ओके, हे बघा, हे जे 10 शब्द मी तुम्हाला लिहून दिले का, आणि याची थोडीफार प्रॅक्टिस करायची. म्हणजे या शब्दानुसार हे जे शब्द आहे, आता यामधले काही शब्द आहेत, काही तुम्हाला वेगळे पण सांगितले मी. या शब्दानुसार वाक्य तयार करून बघायचे. त्यात पण तुमचा फायदा आहे, तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. बाकी तुम्हाला हे सर्व समजलं असेल, आय होप. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा आणि तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. Thank you so much for watching this video. See you in the next class.